शहर दक्षिण पूर्व भागातील अद्दवाड भागाच्या विकासासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आजपर्यंत भरून निधी दिला आहे। प्रभाग क्रमांक 19 मध्ये रस्ते, पाणी, लाईट, पाईपलाईन आदी नागरी सुविधांसाठी बापूंनी 22 कोटींपेक्षा जास्त निधी दिला असून या भागाचा चौफेर विकास करत नागरिकांना सुरक्षा दिली आहे। त्याचबरोबर शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 130 किलोमीटर भुयारी गटारी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून या संपूर्ण प्रभागामध्ये 35 कोटी रुपयांचा निधी सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांनी मिळाल्यामुळे हद्दवाड भागातील नीलमनगर परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती बसवराज केंगणाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। पक्षातील काही नगरसेवकांनी वैयक्तिक स्वार्थापोटी सुभाष देशमुख यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्यानंतर हद्दवाड भागातील नागरिकांनी विकासासाठी आम्ही बापू सोबत असल्याचं जाहीर केलं असून पाठिंबाही दिला आहे। या पत्रकार परिषदेला व्यंकटेश कोंडी, नागनाथ शिवसिंग बाले, अर्जुन जाधव, आनंद गदगे, अर्चना वडनाल आदी उपस्थित होते। आरोप केलेले आहेत त्यामध्ये राजेश काळे हे जे आहेत ते राजेश काळेंना बापूसाहेबांनी उपमहापौर बनवलं। उपमहापौर बनवले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक करायचं सोडून अधिकाऱ्यांकडून त्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी राजेश काळे यांनी करत गेली। तशी अधिकाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट आणि तक्रारी त्यावेळेस केली होती। त्याची कारवाई म्हणून राजेश काळे याला पक्षातून ढकलून दिलं होतं त्यावेळेस, तरी त्यांची हे असं गुंडगिरी वागणं त्यावेळेस बंद झालं नाही। त्यांनी काही आपले जे कर्मचारी असतात, काही नागरिक असतात प्रभागातील, त्यांना दमदाट्या करणं, पैशाची मागणी करणं असं राजेश काळेने आतापर्यंत करत आलं। ते असे अनेक गुन्हे त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये झाले तर माननीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर उपमहापौर असताना तडीपारची कारवाई केली। हे फार मोठी विचित्र गोष्ट होती। एखादा भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर आणि त्याच्यावर तडीपारची कारवाई, अशी ही मलिन प्रतिमा असलेलं हे राजेश काळे यांनी तशा वेळेस बापूसाहेबांनी मदत केली ना। 19 मध्ये विकास कामं न झाले असं काही नगरसेवकांनी माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्यावर आरोप ठेवले। त्या संदर्भात खुलासा म्हणून आपल्या दक्षिणचे उमेदवारी माननीय सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळावी म्हणून काही पाठिंबा काही नगरसेवकांनी, श्रीनिवास कर्ले इतर 5 जणांनी शिफारस माननीय शहर अध्यक्षाकडे दिली। त्या संदर्भात कोण कोणाला द्यावं पाठिंबा हा त्यांची वैयक्तिक हे आहे, पण मूळ कारण प्रभाग 19 मध्ये विकास कामं झाले हा मुद्दा पुढे ठेवून जे पाठिंबा दिले त्या संदर्भात प्रभाग 19 मध्ये माननीय सुभाष बापू देशमुख यांच्या आमदार निधीतून आतापर्यंत 22 कोटीपर्यंत रस्त्याचे कामं आज तागायत झालेले आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहेत।